अरे काय गोलमेज परिषद भरवले का काय बाहेर? हा, इतका वेळ कशा करता लागतोय? मी बघून येऊ जाऊन. कशाला? अरे काहीतरी खाजगी बोलत असतील. आता साखरपुड्यामध्ये मध्येच काय खाजगी आलंय? आता ते तुझ्या राजपुत्रालाच विचार. एक मिनिट, ती मेघना घेऊन गेली होती त्याला बाहेर. हो, पण तोच तिच्या कानात काहीतरी कुजबुजत होता ना सारखं. काय आनंदाच्या प्रसंगी भांडण करताय हो सारखी? अजून लग्न व्हायचंय ना त्यांचं. त्यासाठी आधी साखरपुडा होऊ दे. होईल. आता साखरपुडा त्यांचा आहे की नाही, मग त्यांच्या मनासारखं व्हायला नको का? येतील. आलेच. अरे चला पटापट या या, किती उशिरा रे. पटापटा अंगठ्या घाला एकमेकांनी, मोकळा. हा चला या. नाही, हा साखरपुडा होणार नाही. हा साखरपुडाच काय, मला हे लग्नही मान्य नाही. मी हे लग्न मोडते. अगं मेघना, काय बरळतेस तू? हो बाबा, जे खरंय तेच बोलते. अगं पण कारण काय? मी तुम्हाला म्हटलं होतं, नवऱ्याची सगळी गुपितं जपणं हेच बायकोचं काम असतं. पण आता जर मी हे लग्नच मोडते तर तो शब्द मला पाळता यायचा नाही. मी हे लग्न मोडते कारण आदित्यांचं माझ्यावर नाही, सईवर प्रेम आहे. यात यत्किंचितही खोटं नाहीये. तुम्हाला तसं वाटत असेल तर विचारा ना आदित्यना. काय हो, आहे ना प्रेम सईवर? इथली माणसं आणि त्यांच्याशी जुळणारं नातं हवं होतं मला, पण ते असं अर्धवट नकोय, पूर्ण हवंय, माझ्या हक्काचं, माझ्या मालकीचं. आणि ते मी अजूनही मिळवू शकते याची खात्री आहे मला. पण टाळी एका हाताने वाजत नाही ना, त्यासाठी मला आदित्यांची साथ मिळायला हवी. पण त्यांचं मन जर सईमध्येच रमलेलं असेल
तर कृपा करून मला माफ करा आणि यांचं लग्न माझ्याऐवजी त्या सईशीच लावून दे. वा 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 दाद घ्या, चांगला शब्द पाळलास रे बाबा. हा मारे आपल्या भाच्याचं गुणवर्णन करत होतास. माझा भाचा अगदी माझ्यावर गेलाय. बरोबरच आहे ते, बरोबरच आहे. तो सुद्धा तेच करायला निघाला होता जे तू केलंस. माझ्या मुलीशी लग्न करून तो तिला वाऱ्यावरच सोडणार होता, जसं तू तुझ्या बायकोला सोडलंस. ऐकतोस ऐकतोस ऐकतोयस ना तुझ्या मामाबद्दल काय बोललं जातंय ते? अरे मग बोल ना, सांग सगळ्यांना हे खोटे म्हणून. अरे सांग, बोल, सांग तुझ्या मनात काहीही पाप नाहीये, हे सगळं झूट आहे आणि तू अजूनही मेघनाशी लग्न करायला तयार आहेस. बोल. दादा मामा, मेघना जे म्हणाली ते खोटं. ते खोटं नाहीये दादा मामा. हे लग्न करायला मी मनापासून कधीच तयार नव्हतो दादा मामा, आणि आत्ताही नाहीये. तुझ्या वचनामुळे गप्प आहे, पण माझं सईवर मनापासून प्रेम आहे. दादा काय करतोय? जीव घेतो मी याचा. ही ब्रह्मेंची आबरू धुळीत मिळवले, सगळे संस्कार बातमीत घातले. अरे दादा, प्रेम करणं गुन्हा नाहीये. पण एका मुलीचं आयुष्य बर्बाद करणं हा गुन्हा नाहीये. अरे दादा, तुला वाटतंय तसं काही झालेलं नाही, आणि काही झालंच असेल ना तर काही घडायच्या आधी झालंय. ते चांगलंच नाही का झालं? काय चांगलं झालंय? काय चांगलं झालंय? मी शब्द दिला होता, वचन दिलं होतं रघ्याला आणि मेघनाला. अजून तुला तुझा शब्द, तुझं वचन मोठं वाटतंय का? हे जे काय घडतंय ना, ते फक्त तुझ्या वचनामुळे घडतंय. आणि तुला जे वाटतंय ते योग्य असेल ना तर लावून दे त्यांचं लग्न. पण त्यामुळे 3 आयुष्य उद्ध्वस्त होणार आहे, आदित्यचं, मेघनाचं आणि सईचं. कोण सई? कोण सई? मला नाहीये परवा त्या सईची. तिचं काय व्हायचं ते होऊ दे. बस. हे तुझा आग उघड आता भास्कर. आम्ही ऐकून घेतोय, म्हणजे तू वाटेल ते बोलतोयस रागाच्या भरात. पिंट्या, तू माझं ऐकून घे पहिला, आणि मग तू काय ते बोल. काय म्हणालास तू? कोण? कुठली ती मुलगी? आणि तिचं काय वाटेल ते झालं तरी तुला काही फरक पडत नाही? हा? अरे ती जर मुलगी नसती ना आज, तर तू इथे आमच्या बरोबर उभा राहू शकला नसतास. तू फोटो नसतास, फोटो. तुझा जीव वाचलाय आणि तुझं आयुष्य बर्बाद झालं तरी तुला काही फरक पडत नाही म्हणतोस? अरे तू इथे तिचं केळवण घातलंस ना, मुलगी मानलंस ना तू, आणि आज तू तिला असं परक करून टाकलंस का? तर तिचं आदित्यवर प्रेम आहे म्हणून.
हे बघ दादा, आतापर्यंत या घरात जे झालं ते लाजिरवाणं होतं आहे, पण सगळ्यात लाजिरवाणं आहे ते तुझं वागणं आणि तुझं बोलणं. बास पिंट्या, तुझं म्हणणं दादाला पटलंय आणि त्यांनी ते मान्यही केलंय. हो ना दादा? मुळीच नाही. अरे समजाव अरे आला. अरे दादा असं काय करतोयस तू? अरे आदित्यने लग्न करून सुखाने आणि आनंदात राहावं असं आपल्याला वाटतं ना. मग त्याचं सुख आणि आनंद कशात आहे आपल्याला पाहायला नको का? त्याची इच्छा जर सईशी लग्न करायची असेल तर एक मिनिट मामा. हो, मी सईच्या प्रेमात आहे. हो, मनाने गुंतलोय मी तिच्यात. पण तिचं लग्न ठरलंय आणि तिचं ठरलेलं लग्न मोडून तिच्याशी लग्न करण्याची इच्छा नाहीये रे माझी. पण तडजोड म्हणून लगेच मेघनाशी लग्न करायची इच्छा नाहीये मामा माझी. तसं केलं तर तिच्याबरोबर अन्याय केल्यासारखं आणि तो मला नाही करायचा आहे. पण आता तिच्यावरती जो अन्याय होतोय त्याचं काय? तो सहन करीन मी. देवा ब्राह्मणांच्या साक्षीने गाठी जुळल्या नाहीत, तरी या घराशी माझ्या मनाच्या गाठी जुळल्या गेल्यात. मी या घरची होऊ शकले नाही, तरी या घराचा आनंद टिकवण्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे दादा मामा. तुम्ही माझी काळजी करू नका. तुम्ही आदित्यांचं मन जपा. ते जास्त महत्वाचं. अगं पण मी राहीन इथल्या माणसांशिवाय, आणि आपलं नातं आहेच ना, असणारच आहे बाप लेकीचं. तुम्ही मानता ना मला तुमची मुलगी? मग आता त्याच नात्याची शपथ आहे तुम्हाला. तुम्ही दिलेला शब्द, दिलेलं वचन मागे घ्या आणि होऊ द्या आदित्यांच्या मनासारखं. असेल मी या घरासाठी साजेशी. हे घर आणि संसार सांभाळून घेणार. पण आता आदित्यला बायकोमध्ये मैत्रीण शोधण्याऐवजी मैत्रीणच बायको म्हणून हवी असेल तर होऊ देत असं. तुम्ही तुमचा हट्ट आवरता घ्या दादा मामा. आपलं मन मोडून का होईना त्यांचं मन राखा.
ही मुलगी 100% नाटक करते. त्याने दादामध्ये फरक पडणार असेल तर करू दे ना नाटक. इकडे जे काही घडलंय त्याबद्दल तुम्हा दोघांचीही मी हात जोडून माफी मागतो. या घरामध्ये असं काही घडेल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण मी तुला वचन देतो की जोपर्यंत मेघनासाठी मुलगा बघून तिचं ब्रह्मेंपेक्षा चांगल्या घरात लग्न लावून देत नाही तोपर्यंत ती आमच्याच घरी राहील, आमची मुलगी म्हणून. आणि तिची सगळी जबाबदारी आमची असेल. हो, वचनं देणारे. तुमची वचनं किती मोलाची आहेत ती बघितली हो आम्ही. आणखी त्याचं प्रात्यक्षिक नकोय आता. तुम्ही काय समजला तो जगदीश ब्रह्मे? हा, माझी मुलगी काय वाटेवर पडली? तुमच्यासारख्या तोंड देखले आणि मानलेल्या बापाची गरज नाहीये तिला. तिचं लग्न लावून द्यायला मी तिचा बाप जिवंत आहे आणि समर्थ आहे. हा, अरे ब्रह्मे घराण्यापेक्षा 100 पट चांगल्या घरात आणि या तुमच्या प्रेम मीरापेक्षा 1000 पट उमद्या मुलाशी तिचं लग्न लावून देईन मी. काय समजलास? चल गो, आता या छताखाली श्वास सुद्धा घ्यायची इच्छा नाहीये माझी. मला 1000 पट उमदा मुलगा कधीच नको होता. मला फक्त आदित्य हवे होते. मनोमन मी त्यांना आपलं सर्वस्व मानलं. आणि अजूनही मी गप्प बस, नाहीतर थोबाड फोडेन आता. हा घरातल्या सुनेच्या जागेवर माझा हक्क होता, जो मी आज सोडून जाते. पण म्हणून मी हरले असं होत नाही. लग्न हे बरोबरींच्यातच होतं. श्रीमंत गरिबीचा फरक असलेल्यांची लग्न टिकत नाही तसा इतिहास सांगतो. तेव्हा मी वाट पाहिली त्या सईशी लग्न होतं की नाही याची वाट पाहीन. जर ते लग्न झालंच तर तो संसार टिकतो की नाही. नाहीतर माझा हक्क मिळवायला या दारात मी पुन्हा येईन.